जय खानदेश मंडळी. आपण आता आंबोडे गाव महिलेत धुळातून कम से कम आहे गाव फक्त 10 ते 12 किलोमीटरवर आहे. आणि या गावले 31 तारीखले जो पाऊस होणार ढगफुटीसारखा जो पाऊस पडणार आणि याच पाऊसमुळे या गावावर अशी शोकाकाळ पसरली की या गावाला म्हणजे तुम्ही देखील राहणार की आपल्या मागे जी हॉटेल आहे ते हॉटेलवर आता नदीला लागीसन कनेरी नदी आई नदीनं नाव आहे आणि आई त्यासनं आलं नाश्तानं हॉटेल सारखं टाकेल होतं. आणि तेच त्यांनासाठी ते पाणी थोडं थोडं वाढी राहतं आणि ते पाणीनं वाढामुळे त्यासनं जो सामान आहे आता आम्ही एक कोपऱ्याला असं ते आशामा राहणार. आणि त्यांना मानच एक अशी घटना घडी गई ती एक मोठी लाट होणी आणि त्यासना चार जण होतात त्या 4 जण 2 जण बाप बेटा या व्हाई घ्यात. तर देखील राहणार आपण की हे आंबोडा गावनी ही कथा 31 तारीखला घटना घडली आणि त्या अजूनही त्यासना तपास लागेल नाहीये. आणि आपण देखील आणखी गावकरी बी तिथलाच म्हणजे यांना माहिती 2-3 दिवस वेगळ्यात पूर्ण गाव चिंतामान डुबेले. आणि विचार करा ना की एकदम असं घडणं काय बुवा असं, कारण की यांना पुढे असं नदीले असं इथलं पाणी येईल नाही होतं आणि हे पाणी यामुळे सर्वांकडे म्हणजे भीतीनं वातावरण निर्माण होईल. आणि ज्या नदी काठना घर आहेत यासले देखील सण अति भेवणं वातावरण वाटायला की तर आपला सोबत गावकरी आहेत. आणि गावकरी म्हणजे ज्या ठिकाणी जी घटना होती त्या घटनाला लाईव्ह देखणारा ज्या काकांते आहेत ते आपल्या सोबत आहेत. काका काय सांगशात 31 तारखेला कशी घटना होती, म्हणजे नेमकं पाणी कसं होतं आणि काय करतात बरं? त्या टाइमला सुरुवातलेच पाणी असं येत होतं. त्यावेळेस टाइम होता 9:30 ते 9:45 एक अंदाजे. तर त्या असले वाटणं की पाणी एवढं येणार नाही, पाणी हळूहळू येत गे. तर त्या म्हणा ते बारदान ओलं होणार टाइम होणार. मग त्यासले म्हटलं टेबल ठीक आणि टेबलवर राहते ऍडजस्ट करली होत. मग दोन्ही फ्रीज होता त्यासना ते उद्योगना मोठा डीप फ्रीज होतात. त्या थोड्या किमती असल्यामुळे त्यासनी वाटलं की वर ठेवू त्या सुरक्षित राहतील. मग त्यामुळे त्यासनी वर ठेवा. मग मला म्हणे फक्त तुम्ही आयडिया द्यावाला थांबा म्हणे. तसले माहिती होतं मला एकदा अटकी जाईल शे म्हणीस आणि त्या म्हणत तुम्ही फक्त आमले आयडिया द्या म्हणे. मग मी थांबलो गुडगाना वर पाणी गे त्या खालतू टेबल खंगाई पडे. मग त्यामुळे त्यासले म्हटलं त्या वस्तूपेक्षा आपण महत्वाना शेत. मग बाजूनच पारवर मी वर चढणू. मग मी वर चढणू तर साधारण त्यानंतर 20-25 मिनिटामा पत्तर ना खालतून त्या पहिले 2 नंतर 2 म्हणजे एकच घरना 4 लोक. हा 3 त्यासना पोरे आणि स्वतः त्यासना वडील असं त्या 4 जण निघणार. त्यापैकी त्या 2 एक नाव सांगा त्याचं. तो महेश आहे. तर तो बाबू उलगडे लाकडे काय म्हणजे काटेरी झाड होतं त्याला दरीसनी जवळजवळ 20 ते 25 मिनिटं त्यांनी त्या झाडचे संघर्ष करीसनी उभा राहिना पाणी संगे. मग वर तू त्या जाईन त्या कैलास आणि विलास पंचाळशे त्या स्लॅपवर होता त्यासनी नळी फेकी. यात आम्ही दोर फेकाना प्रयत्न करा पण आमना दोर काही त्यासनापर्यंत शिक्षेत जाया नाही. मग त्यासनी ते नळीनं साह्यातून तो बोले कसा तरी वरपर्यंत वडा. आणि तो उमेश जोश आहे तो त्या पुढला बोरवर बापू पाटील ना तर 8 किसनी उभा राहिना जेमतेम त्याला त्यासनी दोरना साह्यातून काढ. परंतु या 2 जण शेत तर ते अजूनपर्यंत सापडेल नाही शेत. म्हणजे त्यात तवज वाय घ्यात हो. पुरं लोक त्या टाइमला असं कोणी वाताडा प्रयत्न करा का त्यासले? म्हणजे पाणीनं स्वरूप असं होतं तर म्हणजे मधमा कोणीच काही करू शकत नव्हतं. त्यामुळे ते म्हणजे आपला अंदाजपेक्षा जास्त पाणी क्षमता असल्यामुळे प्रयत्न करणं अशक्यच होतं. बरोबर. आता हे घटनाले कम से कम 2-1 दिवस उलटी घ्या 2-3 दिवस आहे. बरोबर. तर जे आपले गावकरी म्हणा किंवा प्रशासन म्हणा स्वतः कलेक्टर मॅडमनी यात दखल लिहिली. तर जी मोहीम चालू आहे ती मोहीमला सुद्धा त्यांना यश येईल नाहीये. काय म्हणशात की म्हणजे जी युद्ध पातळीवर जे काम सुरू आहे ते अजून कसं करायला पाहिजे बा? नाही ते कलेक्टर साहेब वगैरे त्या सगळ्या जणांना त्यासनी कामनी प्रोसिजर करी. पण पाहिजे तसं हिशोबतून नाही त्यासनी प्रोसिजर त्यासनी फक्त एक दाखवी बुवा आम्ही सगळी टीम शेत सगळा जण शेत त्यासनी ते उडी आण्या होत्या त्या पाणी स्थिर झाल्यावरच काम करतीस म्हणीस त्यासनी पाणी थोडं स्थिर जाईल आणि त्यानंतर त्या उडीमध्ये त्यासनी काही अंतरपर्यंत चालायच सुद्धा. पण जोपर्यंत लाट तोपर्यंत त्या उडी सुद्धा टाकता येतच नाही म्हणे. आता कुटुंब सर्व गाव मिसन तपास करा ना तुम्ही कोटिंग तपास करा. ते तपास जवळजवळ आठवण म्हणजे 4 ते 6 किलोमीटर पर्यंत त्या पुढे वडगाव पर्यंत गया शिरडाणापर्यंत गया. काही ठिकाणी मोठं पुरसन शे त्या ठिकाणी काही त्यासले शंका वाटणी तर काही प्राणी सुद्धा सापडणार. त्यासले वाटणं या थोडस दुर्गंधी असतानामुळे त्यासनी तर JCB मांगडी सुद्धा काढ. पण तर ते नेमकं बकरी गाय असं काही कुत्रा वगैरे या सुद्धा सापडणार.
आता नेमकं मागणी काय राहील बरं तुम्ही आले म्हणजे जे प्रशासन आहे आणि ज्या घरवाला आहे त्यासनवाला घरमा जो व्यक्ती होता या कमावणारा म्हणजे तो बी एक कमावणारा जो व्यक्ती होता आणि कमसे कम एक घरमा दोन व्यक्ती जाणं म्हणजे एक मोठं संकटच या स्वर्णीवर. तर तुमले अशी काही माग आहे का गावकर्तर्फे की त्यासले काहीतरी भेटायला पाहिजे बा सरकारतर्फे? हा तसं तर पहिला मुद्दा पैसा म्हणजे हा एक पुरा सारख्याने पण आधी होई जाईल घटना तर होईल शे तर आधी कमीत कमी मग तोच एक त्यासले आधार शे दुसरा. बरोबर की त्यासनं एक म्हणणं आहे की जी घटना घडी ते वही जायले बा ते पैसा तर पुरणारा नाहीयेत पण त्यासनी एक अपेक्षा अशी आहे की त्या ज्या ज्या वही झाले त्या पूर्ण निदान त्याचं सापडायला पाहिजे निदान त्याचं डोळ्याला दिकायला पाहिजे जेणेकरून त्यासनं मला घरवाला आहेत गाव आहे यासले कुठेतरी एक मनले किंवा दिलले काहीतरी समाधान लागे बुवा. आणि परत त्यासनं प्रशासनले हाय बी एक सांगणं आहे की या नदीना ज्या खाली ज्या घर आहेत किंवा दुकाने आहेत यासले कुठेतरी जागा दिसन म्हणजे सुरक्षित ठिकाणवर जागा मागण्याची कोशिश करणार. आणि प्रशासनले आपलं चॅनल मात्र एकच सांगणं आहे की पूर्ण गाव आहे ज्या दोन बाप बेटा वही झाले यासनासाठी पूर्ण रात दिन त्यासनं प्रयत्न सुरू आहे आणि प्रशासनने बी डोळ्या झाक करायला नाही पाहिजे आणि त्यासनाच पायवर पाय टिसन गावकरीसनी मदत लिसन ज्या वाही झालेत त्यासना लवकर शोध लिसन गावकरीसनं यांना देवायला पाहिजे. बोली खानदेश मराठीसाठी संदीप त्रिभुवन आमोडा. बोली खानदेश मराठी न्यूज.